तुम्हाला रिलॅक्स्ड आहे, कम्फर्टेबल आहे अशा ठिकाणी बसा. अंग सैल सोडा, खांदे सैल, पाठीचा कणा ताठ, मान सरळ. एक दीर्घ श्वास घेत हळूहळू बाहेर सोडत स्वस्थ व्हा. संपूर्ण लक्ष श्वासावर केंद्रित करा. रेकी क्रिस्टल जे शिकले आहे त्यांनी त्याचे आभार विधी व सिम्बॉल्स करावेत. स्वतःला पारदर्शी काचेच्या बॉलमध्ये बघा. हे तुमचे दिव्य शक्तीचे सुरक्षा कवच आहे. तुम्ही व हा बॉल पांढऱ्या प्रकाशाने भरला आहे व त्यावर जांभळ्या रंगाचे आवरण आहे आणि त्याला सोनेरी रंगाची कडा आहे असे पहा. प्रार्थना करा. मी जे सांगते ते तुम्ही मनामध्ये बोला. हे चेतना शक्ती या हिलिंग प्रोसेसमध्ये, ध्यानामध्ये मला तुझे सुरक्षा कवच प्रदान कर. सर्व स्तरावर तुम्हाला सुरक्षित ठेवत आहेस त्याबद्दल मी तुझे आभार मानते. आकाशातून खाली तुमच्या दिशेने पांढरे तेजस्वी प्रकाश किरण येत आहेत असे पहा. हे तेजस्वी प्रकाश किरण तुमच्या माथ्यावरील सहस्रार चक्राद्वारे शरीरात घ्या. संपूर्ण शरीर या पांढऱ्या प्रकाशाने भरून टाका. मूलाधार चक्रातून, जिथे आपलं माकड हाड आहे, तिथून खाली खोलवर हे पांढरे प्रकाश किरण धरणी मातेमध्ये जात आहे असं बघा. जशी झाडांची मुळे जातात. चेतना शक्तीने तुमचे संपूर्ण शरीर भरून टाका. पांढऱ्या प्रकाशाने शरीराचा कण आणि कण तुमचा भरलेला आहे. जिथे जिथे वेदना, अस्वस्थता वाटत आहे त्या भागावर लक्ष केंद्रित करा. ते पांढऱ्या प्रकाशाने भरल्यावर स्वस्थ होत आहे अशी कल्पना करा. तुम्ही छान हिरवळीवर बसला आहात अशी कल्पना करा. मांडी घालून ताठ ध्यानाच्या स्थितीमध्ये.
उत्साह असेल, शक्ती असेल, तर काम केले जाते. जडत्व प्राप्ती झाली, तर त्यात अडथळा निर्माण होतो. शरीरातील अग्नितत्व आपण संतुलित करूयात, जे शरीराची ऊर्जा संतुलित ठेवते, शरीरातील शक्ती वाढवते, शरीरातील शीतलता सुद्धा संतुलित ठेवायला मदत करते. पोटावर मध्यभागी लक्ष केंद्रित करा. नाभीच्या 2 बोट वरती पोटावर लक्ष केंद्रित करा. तिथे एक सोनेरी रंगाचा गोळा आहे अशी कल्पना करा. ही चेतना शक्ती आहे, तेजस्वी सोनेरी रंगाची. तिला प्रार्थना करा, तू हळूहळू माझ्या संपूर्ण शरीरामध्ये पसर व माझं हे संपूर्ण शरीर तुझ्या ह्या तेजस्वी प्रकाशाने भरून टाक. आणि बघा, त्या बॉलमधून आता गोल्डन कलर बाहेर पडत आहे आणि तुमचं संपूर्ण शरीर सर्व बाजूने या सोनेरी प्रकाशाने भरून जात आहे. वर डोक्यापर्यंतचे सर्व भाग, खाली पायाच्या बोटापर्यंत सर्व शरीराचे भाग, पूर्ण शरीर या तेजस्वी सोनेरी प्रकाशाने भरून गेले आहे. चेतनाशक्तीला प्रार्थना करा, हे चेतनाशक्ती अग्नितत्वाचे असंतुलन असल्यामुळे माझ्या शरीरात जिथे जिथे बेचैनी आहे, अस्वास्थ्य आहे, वेदना आहे, ती सर्व नकारात्मकता शांत स्वरूपात बाहेर पडून ब्रह्मांडात विलीन होत आहे. व मी स्वस्थ होत आहे. त्याकरता ही प्रकाश शक्ती तू पाठव. जसजसं तुमचं शरीर सोनेरी रंगाने भरत आहे, तुमच्या शरीरातील अग्नितत्व संतुलित होत आहे. सर्दी, गरमी, शक्ती संतुलित होत आहे. पित्त संतुलित होत आहे. तुमची पचन संस्था निरोगी होत आहे. आता श्वासावाटे हिरव्या रंगाची प्रकाश शक्ती शरीरात घ्या व संपूर्ण शरीर या हिरव्या रंगाच्या प्रकाशाने भरून टाका. प्रार्थना करा, हे चेतना शक्ती माझ्या शरीरातील सर्दी, गरमी व शक्ती तू संतुलित कर.
आता तुमचे संपूर्ण शरीर पांढऱ्या रंगाच्या प्रकाशाने भरा. दीर्घ श्वास घेत हळूहळू बाहेर सोडत स्वस्थ व्हा. तुमच्या छातीवर लक्ष केंद्रित करा. तिथून हा पांढरा प्रकाश बाहेर पडत आहे. तुमची ऑरा, तुमची खोली, तुमचं घर, तुमचे परिवारजन, तुमची इमारत, तुमची सोसायटी, तुमचा एरिया, संपूर्ण पुणे शहर, पुणे जिल्हा, मुंबई शहर, महाराष्ट्र राज्य, संपूर्ण भारत देश, संपूर्ण जग, संपूर्ण पृथ्वी, पृथ्वीचा गोल, समस्त विश्व ब्रह्मांड या पांढऱ्या तेजस्वी प्रकाशाने भरून गेला आहे. तेजोमय झाला आहे. सगळीकडे पवित्र मंगलमय वातावरण आहे. या शुद्ध पवित्र वातावरणाचा आनंद घ्या. तुमच्या हृदयात हे पावित्र्य साठवा, हे मांगल्य साठवा. तुमच्या हृदयातून याच्या लहरी बाहेर पडत आहे व ब्रह्मांडातून घेतलेले हे पावित्र्य व मांगल्य पुन्हा तुमच्या हृदयातील लहरींच्या माध्यमातून संपूर्ण ब्रह्मांड व्यापून टाकत आहे. प्रार्थना करा, हे परमेश्वरा, हे चेतना शक्ती, हे सर्व गुरुजन, एंजल्स, पृथ्वीवरील आम्हा मनुष्य प्राण्यांना क्षमा करा. सध्या निर्माण झालेल्या कोरोना व्हायरस रोगराई परिस्थितीतून, महामारीच्या परिस्थितीतून शिकवण घेणं, धडा घेणं, याही पेक्षा अजूनही प्रत्येक जण स्वतःच्याच दुःखात अडकला आहे. स्वतःची चूक समजून न घेता इतरांना दोष देत आहे. सगळ्यात महत्वाचे काय, हे दुर्लक्षित करत आहे व स्वतःच्या दैनंदिन आयुष्याच्या दुःखातच अडकलेला आहे. भविष्यात काय होईल या चिंतेत अडकला आहे, अहंकारामध्ये अडकला आहे. तुम्ही आता तुमची कृपादृष्टी आमच्याकडे पाठवा, जेणेकरून पृथ्वीवरील प्रत्येक मनुष्य प्राणी या परिस्थितीतून त्याला जी शिकवण मिळत आहे, या अनुभवातून त्याने जे शिकायला पाहिजे त्यासाठी जागृत होत आहे, त्याचा स्वीकार करत आहे. आणि बघा, आकाशातून गुलाबी रंगाची प्रकाश शक्ती खाली येत आहे व हे संपूर्ण ब्रह्मांड आणि पृथ्वीवरील तुमच्या सहित प्रत्येक मनुष्य प्राणी या गुलाबी रंगाने भरून गेला आहे अशी कल्पना करा. मनामध्ये तसं म्हणा. प्रार्थना करा, हे परमेश्वरा, आम्हाला क्षमा कर, पण आता आमच्यावर दया कर. तू धावून ये, तूच आता मार्ग दाखव या परिस्थितीत. तूच आता उपाययोजना पाठव, जेणेकरून ही कोरोना व्हायरसची रोगराई, महामारी, हा व्हायरस
संपुष्टात येत आहे. त्याचा संसर्ग थांबत आहे व थांबलेलं, विस्कळीत झालेलं जनजीवन सुरळीत होत आहे. आता बघा, वरून निळ्या रंगाची प्रकाश शक्ती खाली येत आहे. संपूर्ण ब्रह्मांड, पृथ्वीचं गोल, समस्त जग, भारत देश, महाराष्ट्र राज्य, मुंबई शहर, पुणे शहर, पुणे जिल्हा, तुमचा एरिया, तुमची सोसायटी, तुमची इमारत, तुमचं घर, तुम्ही स्वतः, तुमचे कुटुंबीय ह्या निळ्या तेजस्वी प्रकाशाने भरून गेले आहे. परमेश्वर पाठवत असलेली उपाययोजना, त्याचे आशीर्वाद याचा स्वीकार करत आहे. त्याला हृदयामध्ये साठवा. आता तुमच्या डोळ्यासमोर पांढऱ्या रंगाच्या प्रकाशात भारताचा नकाशा बघा. त्याच्या बरोबर मध्यावर सोनेरी रंगाचा बॉल बघा. ही चेतना शक्ती आहे. तिला प्रार्थना करा, हे चेतना शक्ती, तू संपूर्ण भारत देश तुझ्या ह्या तेजस्वी प्रकाश शक्तीने भरून टाक. त्यामध्ये भारत देशाला सामावून घे आणि ह्या सेंटर मधून हा सोनेरी प्रकाश भारत देशाच्या सर्व दिशांना पसरत आहे व मध्यातून वर उत्तरेकडे, खाली दक्षिणेकडे, पूर्वेकडे व पश्चिमेकडे सगळीकडे भारत देश ह्या सोनेरी रंगाच्या प्रकाशाने भरून जात आहे. त्याच्या बाजूची पण जी रिकामी जागा आहे ती सोनेरी रंगाने भरून जात आहे. जसजसा भारत देशात सोनेरी रंग प्रसरत आहे, भारत देशाचे अग्नितत्व संतुलित होत आहे. वृथा अहंकार गळून पडत आहे. ईश्वरी मार्गदर्शन, मूल्य तत्वे, सृष्टीचे नियम जपून प्रत्येक जण आयुष्य जगत आहे. भारत देशातील जिथे जिथे कोरोना व्हायरस आहे, त्यामुळे निर्माण झालेली रोगराई आहे, महामारी आहे, ती संपुष्टात येत आहे. प्रार्थना करा, हे चेतना शक्ती, भारत देशाचा व भारत देशामध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्ती व जीव सजीव यांचा जो काही भूतकाळातील कर्मदोष आहे, ज्यामुळे वर्तमानात ही रोगराईची परिस्थिती निर्माण झाली आहे, ही अस्थिरता निर्माण झालेली आहे, असुरक्षितता निर्माण झालेली आहे, तो नकारात्मक भूतकाळ तू पुसून टाक. त्या दोषांबद्दल आम्हाला क्षमा कर. पण आता वर्तमान काळात सर्व काही संतुलित कर.
आता तुमच्या थर्ड आय मध्ये दोन्ही भुवयांच्या मध्ये लक्ष केंद्रित करा आणि तिथे पांढऱ्या प्रकाशामध्ये बघा. जगभरात सगळीकडे आरोग्यदायी वातावरण आहे, स्वास्थ्य आहे, स्थैर्य आहे, सुबत्ता आहे, संपन्नता आहे. सर्व आर्थिक घडामोड उत्तम चालू आहे. प्रत्येक व्यक्ती सुख, शांती, समाधानाने आयुष्य जगत आहे. पवित्र, मंगलमय, आनंदमय वातावरण आहे. हे सगळं बघून तुमचं हृदय सुद्धा आनंदाने भरून गेलं आहे. श्रीकृष्णाची छान मुरली, तिचे स्वर संपूर्ण वातावरणामध्ये पसरलेले आहेत. कुठे काही असंतुलित आहे, अशुभ आहे, तर हे मुरलीचे स्वर त्याला संतुलित करत आहे. त्याच्या ध्वनीमुळे संपूर्ण ब्रह्मांड, पृथ्वीवरचं हे जग पावन होत आहे. परमेश्वराप्रती, सृष्टीप्रती प्रत्येकाच्या हृदयात कृतज्ञ भाव निर्माण होत आहे व तो तसा व्यक्तही होत आहे. तुमचं मन आनंदी झालं आहे. आनंद, प्रेम, शांती व हा कृतज्ञ भाव ह्याने भरून गेला आहे. या लहरी ब्रह्मांडात येत आहे व संपूर्ण ब्रह्मांड तुमच्या या लहरींनी भरून जात आहे. सकारात्मक स्पंदने सर्वत्र निर्माण होत आहे. चैतन्य, उत्साह, शक्ती, सामर्थ्य, धैर्य, श्रद्धा, विश्वास याने सर्व मनुष्य, प्राणी, जीवसृष्टी व्यापून जात आहे. त्याचा ती स्वीकार करत आहे व आत्मविश्वासाने आपलं आयुष्य ईश्वरी मार्गाने जगत आहे. या श्रद्धा, विश्वास व आनंदमय झालेल्या मनाने स्वतःच्या शरीरावर लक्ष केंद्रित करा. जमिनीत खोलवर गेलेली प्रकाशांची मुळे आकुंचित करा. पायाच्या बोटांपासून ते माथ्यापर्यंत शरीराच्या प्रत्येक अवयवावर लक्ष केंद्रित करा. एक दीर्घ श्वास घे, हळूहळू बाहेर सोडत स्वस्थ व्हा. पायाच्या बोटांपासून ते माथ्यापर्यंत शरीराच्या प्रत्येक अवयवावर चेतनतेचा अनुभव घ्या.
आजूबाजूच्या वातावरणाप्रती सजग व्हा. हळूहळू डोळे उघडत रूम मध्ये उपस्थित व्हा.